हरित नागपूरच्या दिशेने एक महत्त्वाचा आणि उल्लेखनीय पाऊल उचलत नागपूर महापालिकेने 84 वर्षापासून अस्तित्वात असलेलं पिंपळाचं झाड यशस्वीपणे दुसऱ्या ठिकाणी प्रत्यारोपित केलं आहे। हा प्रयोग फक्त पर्यावरणपूरकच नाही तर तांत्रिकदृष्ट्या एक अभिनव पायंडा आहे। 84 वर्ष जुनं हेरिटेज पिंपळाचं झाड यशस्वीपणे दुसऱ्या ठिकाणी प्रत्यारोपित करण्यात आलं आहे। भांडेप्लॉट येथील शीतलामाता मंदिराजवळ असलेलं हे झाड भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या फ्लायओव्हर प्रकल्पात अडथळा ठरत होतं। मात्र झाड तोडण्याऐवजी ते ट्री ट्रान्सप्लांटर मशीनच्या मदतीने जपून दुसऱ्या ठिकाणी हलवलं गेलं। या झाडाची उंची होती तब्बल 30 फूट आणि त्याची मुळे, बुंधा व पान कोणतीही हानी न करता हलविण्यात यश मिळालं आहे। यावेळी महापालिका आयुक्त व प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी, अप्पर आयुक्त सौ वैष्णवी बी आणि उपायुक्त गणेश राठोड उपस्थित होते। या आधुनिक मशीनची किंमत आहे सुमारे 5,47,00,000 रुपये आणि त्यात 1600 लिटर पाण्याची टाकी देखील आहे, जी प्रत्यारोपणाच्या वेळी झाडाला आवश्यक ते पोषण पुरवत राहते। ही महाराष्ट्रातील दुसरी अशी मशीन असून यापूर्वी ठाणे महापालिकेकडे याच प्रकारची सुविधा उपलब्ध आहे। ही प्रक्रिया अत्यंत नियोजनबद्धपणे आणि रिमोटच्या साहाय्याने करण्यात आली। सुरुवातीला जेसीबीने खोदकाम, त्यानंतर ट्रान्सप्लांटरने उचलून नव्या ठिकाणी रोपण, हा संपूर्ण प्रयोग पर्यावरण प्रेमीमध्ये आनंदाचा विषय ठरतो। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगावेची रिपोर्ट।